शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून सोलार योजनेसंदर्भात निगडित व्हिडिओ आपण बनवत आहे, आपल्या चॅनलद्वारे टाकत आहे। त्या संदर्भातला आज जो व्हिडिओ असणार आहे, बऱ्याच शेतकरी बांधवाच्या माध्यमातून विचारण्यात आलं होतं की वर्क ऑर्डर नेमकं कोण काढतं, कंपनी काढती की मग महावितरणचे अधिकारी काढतात किंवा मग वर्क ऑर्डर ही निघती कधी, याबद्दलची माहिती द्या म्हणून। तर त्या संदर्भातला जो काही आहे तो आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून योजनेसंदर्भात किंवा इतरही सरकारी योजनेचे जे काही नवनवीन व्हिडिओ असतील, नवनवीन माहितीचे व्हिडिओ असतील, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत हे पोहोचवले जातील। बघा मित्रांनो, आपण सोलार योजनेमध्ये फॉर्म भरणे ते आपल्याला सोलार येईपर्यंत जे काही महत्त्वाचा टप्पा असतो त्याच्यामध्ये आपलं पेमेंट करणे असो किंवा मग वेंडर सिलेक्शन करणे असो, त्यानंतर जॉईंट सर्वे असो, त्याचबद्दल आपला ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपली जी काही वर्क ऑर्डर असते, ती वर्क ऑर्डर निघल्याच्या नंतर आपलं जे काही आहे ते सोलार पंप हे बसत असतो। तर याच्यामध्ये बघा काय होतं की आपल्याला सर्वप्रथम आपण वेंडर सिलेक्शन केला, वेंडर सिलेक्शन केल्याच्या नंतर आपला काय होतो की जॉईंट सर्वे केला जातो। आता जॉईंट सर्वे कोणामार्फत केला जातो तर आपला वायरमन असतो आणि त्याच्यासोबत कंपनीचे जे काही लोक असतात आणि एक बेनिफिशरी म्हणजे शेतकरी, याच्या संदर्भातून आपला जो काही आहे तो जॉईंट सर्वे केला जातो। आता जॉईंट सर्वेमध्ये आपण तेच देतो की आपल्याला म्हणजे जे काही हे आहे, आपल्याकडे विहीर आहे, बोर आहे, त्याच्यामध्ये किती पाईप लागतो, पंप किती हेडचा लागतो, किती वायर लागतं, सोलार पॅनल कुठं बसवतात, कशा पद्धतीत बसवावे लागतात, ह्या सगळं तो जो काही आहे तो डाटा आपल्याला त्यांच्याकडे द्यावा लागतो। हा डाटा आता कंपनीकडे गेल्याच्या नंतर महावितरण ॲप लाईनमॅन ॲपमधून डाटा भरल्याच्या नंतर काय होतं की तो डाटा महावितरणाकडे जातो। महावितरणाकडे त्या डाटा एक वेळ चेक केला जातो। चेक केल्याच्या नंतर जे काय आहे तो सबमिट केला जातो आणि ऑनलाईन तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक केल्यानंतर की तुमचं जे काही जॉईंट सर्वे जो आहे तो सबमिट झाला किंवा मग तो अप्रूव्ह झाला, अशा पद्धतीत दिसतो। अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो जातो पुढील प्रोसेस करता, म्हणजेच तुमचं जे काही वर्क ऑर्डर निघते। बघ, कंपनी जी आहे, जी ही कंपनी तुम्ही निवडली असाल त्या कंपनीकडं जे काही महावितरण आहे, म्हणजे MSCB असो, महावितरण असो, ते तुमचं वर्क ऑर्डर काढत असते। म्हणजे महावितरणाकडून जे काय आहे ते तुमची वर्क ऑर्डर निघते। आता या वर्क ऑर्डरमध्ये काय असतं की तुमचे जे काही पंप जो डाटा तुम्ही जॉईंट सर्वेच्या वेळेस दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला पाईप किती लागतो, त्या ठिकाणी वायर किती लागतात, पॅनल बसवायचे, मग ते पॅनल कशा पद्धतीत बसणार, त्या ठिकाणी तुमचं काय मटेरियल येणार आहे, हे सर्व काही आहे वर्क ऑर्डरमध्ये। जे काही महाडिस्कॉम महावितरण आहे ते कंपनीला त्या वर्क ऑर्डर थ्रू एक शीट बनवून पाठवते की या संबंधित बेनिफिशरी शेतकऱ्याला जे काही आहे ते एवढं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी देणं आहे। आणि आता ही जी वर्क ऑर्डर आहे ती संबंधित शेतकऱ्याला दिली जाते। आता याच्यामध्ये कसं आहे की ही वर्क ऑर्डर नेमकी निघते कधी, आता भरपूर जणांच्या माध्यमातून विचारलं जातं की माझा जॉईंट सर्वे झाला आहे, मग आता ही वर्क ऑर्डर निघेल कधी। आता हे याच्यामध्ये काय असतं की काही कालावधी असतो, म्हणजे एक तुमचा जॉईंट सर्वे सबमिट झाला तेव्हापासून एक 15 ते 20 दिवसामध्ये तुमची साधारणतः वर्क ऑर्डर निघायला हवी। परंतु आता बऱ्याचशा माध्यमातून काय होतं, कंपन्याकडे मटेरियल उपलब्ध नसतं किंवा मग आणखीन काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळं कंपन्या एक तर स्वतःहून थांबवतात किंवा मग ते काही कारणास्तव ते थोडंसं लांबत जातं ही वर्क ऑर्डर निघण्यासाठी। आता वर्क ऑर्डर निघल्याच्या नंतर सुद्धा काय होतं की आपले पंप बसवण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो, तर कंपन्या मटेरियल देण्यास टाळाटाळ करतात किंवा मग काय असतं की त्यांच्याकडं सर्व जिल्ह्यातले आता काय असतं की जिल्ह्यामध्ये समजा 100 पंप, जर 100 पंपाचा त्यांना कोटा दिलेला असतो, आता एकेकानं हळूहळू त्यांच्या वर्क ऑर्डर निघत असतात, मग ते वाट बघतात की बाबा सगळ्याच शेतकऱ्याच्या वर्क ऑर्डर निघायला हव्या, मग आम्ही वन टाईमामध्ये पंप त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि शेतकऱ्याला सगळे पंप इन्स्टॉल करून देऊ, असा त्यांचा एक मानस असतो। पण आता साधारणतः याच्यामध्ये कसं असतं की वर्क ऑर्डर निघाल्यानंतर मिनिमम 60 दिवसाच्या आत तुमचा पंप बसायला हवा, परंतु कंपन्या तसं करत नाहीत। झाला तर तुमचा काही शेतकरी बांधवाचा लगेच 1 महिन्याच्या आत किंवा 20 दिवसाच्या आतही बसू शकतो, परंतु त्यांचं तेच प्रॉब्लेम असतो की मिनिमम समजा 8, 10, 20 शेतकऱ्याचे वर्क ऑर्डर ज्यावेळेस निघेल त्यावेळेस तो मटेरियल घेऊन येणे आणि त्यांना ते इन्स्टॉल करून देणे, हे एक त्यांचं मानस असतो, हे त्यांचं ध्येय असतं। आता दुसरी गोष्ट आणखीन एक याच्यामध्ये असं आहे की भरपूर शेतकरी म्हणतात मग आमचा जॉईंट सर्वे या तारखेला झाला, मग आम्हाला वर्क ऑर्डर कशी निघली ती कशी कळेल। आता याच्यामध्ये काय होतं की काही जणांना मेसेज येतो किंवा काही जणांना मेसेज सुद्धा येत नाहीत आणि ऑनलाईन चेक केल्यानंतर आपल्याला काहीच त्या ठिकाणावर दिसत नाही। आता बऱ्याचशा फॉर्ममध्ये आम्ही बघितलं की जॉईंट सर्वे सबमिटेड दाखवतोय किंवा मग जॉईंट सर्वे अप्रूव्ह दाखवतो।
मग जॉईंट सर्वे ज्यावेळेस अप्रूव्ह दाखवतं तर त्यावेळेस असं समजून चला की तुमची ऑर्डर वर्क ऑर्डर एक तर निघलेली आहे किंवा मग तुमची वर्क ऑर्डर जी आहे ते प्रोसेसमध्ये आहे. वेबसाईटवर तर आम्ही बघितलं नाही किंवा आतापर्यंत की वर्क ऑर्डर निघाली वगैरे अशा पद्धतीचं कुठं दाखवत नाही. ते पहिले याला कुसुम मेळामध्ये ते दाखवत होतं सगळ्या गोष्टी. तर यासाठी जे काय आहे ते तुम्हाला तुमचं जो लाईनमॅन आहे किंवा कंपनी आहे याच्याकडूनच तुम्हाला माहिती घ्यावी लागणार आहे की ही वर्क ऑर्डर माझी निघलेली आहे का, माझा पंप हा कधी येणार आहे. एकदा का तुमची वर्क ऑर्डर गेली, महावितरणाकडून वर्क ऑर्डर गेली, ते गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो पंप बसवणार आहे तो म्हणजेच कंपनी बसवणार आहे. पूर्णपणे त्याचं जे काय आहे स्ट्रक्चर उभं करणे किंवा मग पुढील काम करणे हे कंपनीच्या हातात असणार आहे. तुम्हाला 2च लोकांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे. जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर लाईनमॅनकडून तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे की माझे वर्क ऑर्डर निघले का किंवा मग काय त्याच्याशी अडथळा आहे. आता याच्यामध्ये आणखीन असं होऊ शकतं, जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतरही काही शेतकऱ्याचे फॉर्म रिजेक्ट होतात. आता त्याच्यात काय रिजेक्ट होण्याचे कारण असे असू शकतात, जलस्रोत व्यवस्थित उपलब्ध नसणे. त्याच्या ठिकाणी काही जणांनी काय केले, त्याच्या 7/12वर बोर विहीर मांडलेली नाही. मग अशा वेळेस त्यांनी फॉर्म भरलाय. फॉर्म भरल्याच्या नंतर मग त्याला काय असतं की पेमेंट करून टाकले. पेमेंट केल्यावर मग डायरेक्टली त्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन पण येऊन गेलेत. परंतु ज्यावेळेस सर्वेच्या वेळेस लाईनमॅन वगैरे आले त्यावेळेस मग त्या ठिकाणी जलस्रोत उपलब्ध नाही, म्हणून मग तो अर्ज हा रिजेक्ट केला जातो. त्याचे दुसरे कारण रिजेक्शनचे असे असू शकतात की त्या ठिकाणी तुमचं सौर पॅनल वगैरे बसण्यासाठी व्यवस्थित जागा नाही किंवा झाडे आहेत आजूबाजूला, हे सुद्धा त्याचं रिजेक्शनचं कारण असू शकतं. आणखीन सुद्धा असं असू शकतं की तुम्ही फॉर्म भरते वेळेस एक म्हणजे जलस्रोत डिफरंट निवडले असतील. बोर तुमच्याकडे बोर असेल, विहीर असेल, तुम्ही विहीर निवडली असेल तरी तुमचं पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. इत्यादी कारणं हे रिजेक्शनचे असू शकतात. परंतु त्याच्यामध्ये बोर विहीर वगैरे ह्या गोष्टी असतात, ह्या नॉर्मल असतात. आता काही जण रिजेक्ट करतात तर काही त्रुटीमध्ये टाकतात. बऱ्याचशा ठिकाणाहून असं आलेलं आहे, आम्हाला कमेंट करतात शेतकरी की सर माझा जलस्रोत हे उपलब्ध नसल्यामुळं माझं काय केलं आहे, 7/12वर मांडलेल्या नसल्यामुळं माझा फॉर्म हा रिजेक्ट केला आहे. पण हे जर जलस्रोत असेल आणि त्याचा फॉर्म रिजेक्ट केला जात असेल तर हे असं करणं चुकीचं आहे. कारण हे जलस्रोत जे आहे ते कधीही पुन्हा 7/12वर तो लावू शकतो, तो निवडू शकतो. तर त्याच्यामध्ये तो आता 7/12वर विहीर बोर कशा पद्धतीने मांडायचा आहे अशा एक वेळेस आपण याचा डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. ते कशा पद्धतीने तुम्हाला जे काही आहे ते ई पीक पाहणी ॲपमधून सुद्धा तुम्ही त्याला लावू शकतात. आता ई पीक पाहणी ॲपमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमची विहीर बोर लावता त्यावेळेस तो खाली पीक पेरा या क्षेत्रामध्ये मांडून येतो. हे सुद्धा त्यांनी मान्य करायला हवं. काही शेतकऱ्याच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की सर ते तिथे असलेलं खाली असलेलं आमचं खाली पीक पेरामध्ये विहीर बोर मांडलेला असला तर हे महावितरणवाले मान्य करत नाहीत, तर ते आमचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत. ते एकंदरीत ही रिजेक्ट होण्याची कारणं असू शकतात. आणि हे सगळं जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर तुमची वर्क ऑर्डर निघते. वर्क ऑर्डर ही महावितरणच काढतं. महावितरणाकडून ज्यावेळेस हे निघल ऑर्डर निघल त्यावेळेस ती कंपनीकडे पाठवली जाते. आता ते तुम्हाला काही शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा मग जे काही आहे ते तुम्हाला लाईनमॅन किंवा कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना फोन करूनच तुम्हाला ते विचारून घ्यावं लागतं. तर हेच होतं वर्क ऑर्डर संदर्भातलं जे काही महत्त्वाचं अपडेट. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.